नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा आहे आपली, ती अत्यंत जवळ आलेली आहे. काही दिवसांवर झालेली आहे. तर त्या दृष्टीनं 10वी गणित भाग 1 याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसं चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते इथे बघणार आहोत. तर 10वी गणित भाग 1 बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हे सगळ्या प्रश्नांची तयारी व्यवस्थित करून जा. नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये यातले प्रश्न दिसतील. तर गणित भाग 1चं आपलं हे पाठ्यपुस्तक आहे, ते PDF मी ओपन केलेलं आहे. तर आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. तर 2 चलातील रेषीय समीकरणे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पेज नंबर पान नंबर 5 वर ही शेवटचं जे उदाहरण आहेत 7वं आणि 8वं, ही जी 2 उदाहरणं आहेत तर ही महत्त्वाची आहेत. याच्यामध्ये तुम्हाला x अधिक y किंवा x वजा y याची किंमत विचारली जाऊ शकते. त्यामुळे ही 2 उदाहरणं पक्की करा. 1.1 मधले प्रश्न क्रमांक 2 मधील 7वं आणि 8वं उदाहरण. त्याच्यानंतर आपल्याला आलेख पद्धती आहेत. तर आलेख पद्धतीमध्ये अशा प्रकारे तक्ता दिलेला असेल तुम्हाला आणि इथे या चौकटी भरायच्या. असे एकूण 4 प्रश्न विचारले जातील. तर अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी चांगली करा आणि आलेखानं समीकरण सोडवा. याच्यामध्ये तुम्ही हे जे पहिलं उदाहरण आहे आलेखानं, हे आणि चौथं, तर हे माझ्या दृष्टीनं 2 महत्त्वाचे मी सांगितलेले आहे. तुम्ही आलेख पद्धतीची जेवढी जास्त होईल तेवढी उदाहरणं सोडवा. त्याच्यानंतर बघा, हे जे उदाहरण आहे निश्चयकाची किंमत काढा, पेज नंबर 11 वर हे एकदा बोर्ड परीक्षेला विचारलेलं आहे सोडवून दिलेल्या उदाहरणामध्ये. तर ही तिन्ही सुद्धा प्रश्न चांगल्या पद्धतीनं करून जा. त्याच्यानंतर क्रॅमर्स पद्धतीचं एक उदाहरण तर नक्की येणारच आहे, पण माझं जे मत आहे पाठ्यपुस्तकामध्ये जे सोडवलेलं उदाहरण आहे 5x अधिक 3y बरोबर -11 आणि 2x अधिक 4y बरोबर -10, तर हे एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीनं सोडवा असा प्रश्न येऊ शकतो. तर याची तयारी चांगली करा. याच्यानंतर इथे सराव संच 1.3 मध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील निश्चयकाच्या किमती काढा. हा जो प्रश्न क्रमांक 3 आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर याची तयारी चांगली करा. त्याच्यानंतर बघा, 4 गुणांसाठी जो प्रश्न आहे, आता इथं कृती पूर्ण करा असं म्हटलंय, पण अशा प्रकारचा प्रश्न किंवा हा प्रश्न कदाचित 4 गुणांसाठी येऊ शकतो. त्यामुळे त्याची तयारी चांगली करा. हा प्रश्न व्यवस्थित तयार करा. 4 गुणांसाठी आणखीन एक जो प्रश्न आहे तो याच्यामध्ये बघा, इथे आधी पान नंबर सांगतो तुम्हाला, पान नंबर 25. तर 25 मध्ये इथे जे उदाहरण क्रमांक 5 आहे, एका 3 अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिळवल्यास हे जे उदाहरण आहे, तर हे उदाहरण पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. तर हे 4 गुणांसाठी येऊ शकतं. त्याची तयारी नक्की करा. सोडवून दिलेलं आहे, दिलेली 3 अंकी संख्या 153, तर हेच उदाहरण येऊ शकतं. त्यामुळे त्याची तयारी चांगली करा. आता योग्य पर्याय निवडामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये खरं तर सगळेच महत्त्वाचे आहेत. हा पहिला, हा व्यवस्थित करून जा. आणि दुसरा, याच्यामध्ये कदाचित dx आणि dy च्या किमती बदललेल्या असतील. तुम्हाला x किंवा y कुठलाही विचारतील, तर ती तयारी चांगली करून जा. त्याच्यानंतर क्रेमरच्या पद्धतीमध्ये जी उदाहरण आहेत यातली जी ही टिक करतोय, तर ही पण सोडवून जा, कारण या दोन्हीपैकी सुद्धा एखादं तुम्हाला क्रेमरच्या पद्धतीनं विचारलं जाईल. ओके, प्रश्न क्रमांक 5 मध्ये दुसरा आणि चौथा
त्याच्यानंतर बघा 4 गुणांसाठी परत याच्यामध्ये 5वा जो प्रश्न आहे त्याची तयारी चांगली करून जा. 5वा आणि हा दुसरा 2 आणि 5. प्रश्न क्रमांक 6 मध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह, एक प्रश्न क्रमांक 6 मध्ये 5वा आणि 6वा प्रश्न त्यातला दुसरा आणि 5वा ही उदाहरणं चांगली तयारी करून जा. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरण. त्या वर्ग समीकरणामध्ये तुम्हाला जे मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, अवयव पद्धतीने सोडवा वर्ग समीकरण. तर ह्या दोन्हीपैकी एक उदाहरण सोडवून दिलेल्या उदाहरणांपैकी या दोन्हीपैकी एक उदाहरण तुम्हाला अवयव पद्धतीने सोडवा असं म्हणून विचारलं जाईल. तर या दोन्हींची तयारी चांगल्या पद्धतीनं करून जा. त्याच्यानंतर बघा एक जे उदाहरण येईल, पूर्ण वर्ग पद्धतीनं वर्ग समीकरण सोडवायचं आहे. तर पूर्ण वर्ग पद्धतीनं वर्ग समीकरण सोडवण्यासाठी हे 3ऱ्या क्रमांकाचं जे उदाहरण आहे आणि 5व्या 3 आणि 5, तर ही 2 उदाहरणं अगदी व्यवस्थित करून जा. म्हणजे पूर्ण वर्ग पद्धती समजूनच घ्या, त्याच्यावर कुठलंही उदाहरण येऊ शकतं, पण त्यातही हे जे मी 2 सांगतो तर हे 2 उदाहरणं व्यवस्थित सोडवा. त्यानंतर सूत्र पद्धत पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर सूत्र पद्धतीमध्ये पान नंबर 41 वर पुस्तकामध्ये एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे. x² + 10x + 2 हे सूत्र पद्धतीनं उदाहरण सोडवा असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे उदाहरण चांगल्या पद्धतीनं तयार करा. त्याच्यानंतर बघा इथे ABCच्या किमती काढा. तर अशा प्रकारचा प्रश्न कुठलंही समीकरण येऊ शकतं. ABCच्या किमती काढा, तर त्याची तयारी व्यवस्थित करून द्या. आता हा जो प्रश्न आहे विवेचकाची किंमत आणि मुळांचे स्वरूप, तर इथं आणखीन एक चौथा दिलेला असेल. तर जर धनसंख्या असतील तर मुळे वास्तव व असमान, ऋण असतील तर मुळे वास्तव नाहीत आणि शून्य असेल तर मुळे वास्तव व समान. तर हे तिन्ही मुळांचे स्वरूप. आणखीन एक यातलंच एक चौथं उदाहरण दिलं जाईल. 2 मार्कांसाठी कृतीयुक्त प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. तर हे चांगल्या पद्धतीनं करा. आणि आता हा जो कृतीयुक्त प्रश्न आहे तर तो विचारण्याची जास्त शक्यता आहे. तर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याच्या किमती काढा. पान नंबर 49 वरचा हा प्रश्न. ही कृती व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर वर्ग समीकरण तयार करा. तर याच्यामध्ये 3 आणि -10 ही जर वर्ग समीकरणाची मुळे असतील तर वर्ग समीकरण तयार करा. हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. परत बघा 4 गुणांसाठी किंवा प्रश्न क्रमांक 5 मध्ये 3 गुणांसाठी हा जो प्रश्न क्रमांक 5 मध्ये, तर हे उदाहरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग किंवा अल्फाचा घन अधिक बीटाचा वर्ग. त्यात पण पहिला विचारला जाईल किंवा दोन्ही जर विचारलं तर 4 गुणांसाठी विचारते. तर 6वा प्रश्न व्यवस्थित करून जा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर बघा 4 गुणांसाठी आणखीन एक माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा वाटतोय तो एका आगगाडीचा वेग. आता याचा पृष्ठ क्रमांक सांगतो, पान नंबर 51 वर एक समान चालीने 360 किमी अंतर जाते. जर तिचा वेग 5 किमीने वाढवला तर 48 मिनिटं कमी लागतात. तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढा. तर इथे त्याचं जे वर्ग समीकरण तयार होतंय ते थोडं मोठं आहे, त्यामुळे त्याचे अवयव लक्षात ठेवा. आणि सुरुवातीचा वेग त्याचं शेवटचं उत्तर आहे 45 किलोमीटर. तर हे उदाहरण व्यवस्थित तयारी करून जा. 4 गुणांसाठी ते येऊ शकतं, त्यामुळे चांगली तयारी करा. त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडामध्ये कोणते वर्ग समीकरण आहे किंवा कोणते वर्ग समीकरण नाही यापैकी एखादा प्रश्न येऊ शकतो.
आणि त्याच्यानंतर हा प्रश्न एक 8वा, वर्ग समीकरणाचे एक मूळ जर 2 असेल तर यमची किंमत काढा. इथं एक्सची किंमत 2 ठेवा आणि त्याच्यावरनं यमची किंमत काढा. आता बघा पुढे 4 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी पण येईल. हा प्रश्न क्रमांक 9 जो आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये, पान नंबर आहे 54. तर 54 मध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 9, एका वर्ग समीकरणांच्या 2 मुळांची बेरीज 5 आहे आणि घणांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? हा प्रश्न चांगली तयारी करून जा. त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणीमध्ये जे जे प्रश्न महत्वाचे आहेत ते सांगतोय मी याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला पहिल्यांदा पान नंबर 64 सोडवून दिलेली उदाहरण आहेत. तर या सोडवून दिलेल्या उदाहरणामध्ये खालीलपैकी अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे ते शोधायचं. तर हे उदाहरण सोडवून दिलेलं आहे, त्याचं उत्तर येते 63. तर हे जे सोडवलेलं उदाहरण आहे ते बघून जा. हा प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये नक्की येऊ शकतो, त्याची तयारी चांगली करा. त्याच्यानंतर बघा, अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा, 27वे पद शोधा. ह्या दोन्हीपैकी एक किंवा 3, 4 आणि 5. तर ह्या तिन्हीपैकी एखादा प्रश्न नक्की येईल किंवा अशा प्रकारचा किमती बदलून एक प्रश्न नक्की येईल. आता त्याच्यानंतर बघा पुढे त्याच्या आधीचा जो सराव संच 3.3, चौथा प्रश्न, 5वा प्रश्न. 19वे पद 52, 38वे पद 128, तर 56 पदांची बेरीज पहिल्या, चौथा आणि 1 ते 140 दरम्यान. लक्षात ठेवा, 1 ते 140 दरम्यान म्हटलं तर 136 पर्यंतच घ्यायचं, 140 त्याच्यात घ्यायचं नाही, कारण दरम्यान शब्द वापरला. त्यामुळे ही जी कदाचित कृतीयुक्त प्रश्न येईल किंवा तुम्हाला सोडवण्यासाठी प्रश्न येईल, तर त्याची तयारी चांगली करा. आणि हा 6वा प्रश्न, 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर 28वे पद शोधा. आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे, तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14 आहे, तर ती 4 पदं शोधून काढायची. 4 गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकतो, फक्त हे कदाचित दिलेलं नसेल, त्यामुळे हे लक्षात ठेवून जा. त्याच्यानंतर बघा पुढे 4 गुणांसाठी, आता याच्यामध्ये जस्ट अ मिनिट. उसने घेतलेल्या 3,25,000 रुपयांची फेड करताना अजय शर्मा 30,500 रुपये पहिल्यांदा भरतो आणि त्यानंतर 1,500 रुपयांना हप्ता कमी कमी भरत जातो. तर सर्व हप्ते भरण्यासाठी त्याला किती महिने ते भरावं लागेल? अंकगणिती श्रेणी आहे, हे वर्ग समीकरण तयार होतंय, त्यामुळे त्याचे अवयव 60 आणि 65 हे लक्षात ठेवा आणि यांची किंमत 20 येते. त्यामुळे हे त्याचं कारण आहे. हे उत्तर आपण का घेणार नाही, त्याचं कारण 20 महिने लागतील, हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर चांगली तयारी करून जा, 4 गुणांसाठी तो येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, अंकगणिती श्रेणीनंतर जे संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये रिकाम्या योग्य पर्याय निवडा याच्यासाठी. तर बघा, याच्यामध्ये 4था आणि 5वा, आता याच्यामध्ये D0 आहे म्हटल्यावर उत्तर 3.5च येणार आहे, हे लक्षात ठेवा, अतिशय सोपं आहे. आणि 7वा, 4, 5 आणि 7 हे उदाहरण व्यवस्थित करा. तर त्याची तयारी चांगली करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता बघा, 4 गुणांसाठी 12वा आणि 13वा प्रश्न माझ्या दृष्टीनं महत्वाचा वाटतोय 4 गुणांसाठी. तर 12 आणि 13 या प्रश्नांची तयारी चांगल्या प्रकारे करा, पान नंबर 80. त्याच्यानंतर आता
अर्थनियोजन, GST. तर याच्यामध्ये तुम्हाला GSTचा दर दिला जाईल किंवा CGSTचा दिला जाईल. पहिली दोन उदाहरणं किमती बदललेल्या असतील, 1 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल. आणि हा चौथा प्रश्न, याची तयारी चांगली करा. पहिले 2 आणि चौथा. तर तो बेल्ट किती रुपयास मिळेल असा तो प्रश्न आहे. पान नंबर 87, चौथा प्रश्न. त्याच्यानंतर आता पुढे जर आपण बघितलं, GST मध्ये पण बरेच महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये CGST आहे, SGST आहे. तर याच्यामध्ये बघा, पान नंबर 101 तर सोडवलेली उदाहरणं आहेत. तर हा तक्ता पूर्ण करा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, कृतीयुक्त प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे याची तयारी चांगली करा. त्याच्यानंतर सराव संच 4.3 मध्ये सुद्धा तक्ता आहे, तर ते सुद्धा काय करा, चांगल्या प्रकारे सोडवा. दोन्हीपैकी एक कदाचित तुम्हाला तिथं विचारला जाईल. आणि यातला प्रश्न क्रमांक 4, 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले तर किती शेअर्स मिळतील असं विचारलं. तर हा प्रश्न चांगल्या प्रकारे तयारी करा. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये संकीर्ण, हा त्याच्या आधी 4.4 मध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न, तर यांची तयारी चांगली करा. या दोन्हीपैकी एक प्रश्न 2 गुणांसाठी किंवा 1 गुणांसाठी सुद्धा विचारला जाईल. आता बघा, आपल्या देशात कधीपासून GST या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही प्रणाली अंमलात आली, तो एक प्रश्न. आणि GST मध्ये किती अंकाक्षरे असतात, या दोन्हीपैकी एक तुम्हाला नक्की MCQ मध्ये येणार 1 गुणांसाठी. दोन्हीपैकी एक नक्की असणार. त्यामुळे त्याची नक्की काय करा, तयारी करा. आता त्याच्यानंतर बघा, संकीर्ण प्रश्न संग्रह 4B, तर याच्यामधले सुद्धा प्रश्न विचारले जातील. याच्यामध्ये जस्ट मिनिट, याच्या आधीचा एक मी तुम्हाला सांगायचा राहिला, तो एक याच्यामध्ये घेऊया. की मागे जरासं हे जे उदाहरण क्रमांक 5 आहे, पान नंबर आधी सांगतोय मी तुम्हाला, 106. तर हा कृतीयुक्त प्रश्न आहे, तर हा सुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. पान नंबर आहे 106. आणि त्याच्याही आधीचा जो एक प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगतो. हा, पान नंबर 102 वर उदाहरण क्रमांक 6 जे सोडवून दिलेलं आहे त्याची तयारी चांगली करा. कारण सोडवलेल्या उदाहरणामधलीच बरीच उदाहरणं आपल्याला बोर्डच्या परीक्षेमध्ये येतात, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांची तयारी चांगली करा. आता आपण संभाव्यता प्रकरणाकडे जाणार आहोत. तर संभाव्यता प्रकरणामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो. संभाव्यता प्रकरणामध्ये इथे बघा, 3 मुली व 2 मुले यांच्यातून 2 विद्यार्थ्यांची निवड करायचे, तर याच्या बाबतीत संभाव्यता काढा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रत्येकाची संभाव्यता काढा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पान नंबर 120 संभाव्यतेसाठी विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, संभाव्यता काढामध्ये याच्यामध्ये बघा, अंकांची पुनरावृत्ती न करता किंवा पुनरावृत्ती करून असा प्रश्न सुद्धा 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. पुनरावृत्ती करून म्हटलं तर 22, 33 असे अंक घ्यायचे. पुनरावृत्ती न करता म्हटलं की हे घ्यायचे नाहीत.
ते तुम्हाला माहिती असेल तर त्या प्रकारची उदाहरणं सोडवा. हा बऱ्याचदा 4 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी सुद्धा विचारला जातो. आता बघा, याच्यामध्ये खरं तर सगळेच महत्वाचे आहेत, पण पहिला आणि तिसरा कोणती संभाव्यता असू शकत नाही. तर 1.5 ही संभाव्यता असणार नाही, किंवा कोणती संभाव्यता असू शकते असा पण प्रश्न विचारला जाईल. आणि 1 ते 100 याच्यामध्ये मूळ संख्या असण्याची संभाव्यता 1 ते 4. तसंच 1 ते 50 मध्ये पण लक्षात ठेवा 15/50. त्याला सोपं रूप जर दिलं 5 त्रिक 15 आणि 5×10 50, 10/3. जर 1 ते 50 मध्ये विचारलं तर त्याची संभाव्यता 3/10. हे सुद्धा लक्षात ठेवा. तो सुद्धा तसा विचारला जाऊ शकतो. आता हा एक प्रश्न क्रमांक 7, संभाव्यता संकीर्ण प्रश्नसंग्रह 127 पान नंबरवर हा प्रश्न क्रमांक 7. याची तयारी चांगली करा. आता त्याच्यानंतर बघा, सांख्यिकी प्रकरणामध्ये जस्ट अ मिनिट, गृहीत मध्य पद्धत. तर गृहीत मध्य पद्धतवर हे जे पुस्तकात सोडवून दिलेलं उदाहरण आहे पान नंबर 133 वर, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. गृहीत मध्य पद्धत 100 भाजी विक्रेत्यांची हे जे उदाहरण आहे ते बघून जाताना. त्याच्यानंतर बघा, गृहीत मध्यावर एखादा येऊ शकतो. त्याच्यानंतर जे दोन्ही महत्वाचे आहेत, तर मध्यक काढा असा प्रश्न येऊ शकतो. तर मध्यक काढासाठी कुठलाही येईल तरी पण हा प्रश्न क्रमांक 2, सराव संच 6.2 मधला प्रश्न क्रमांक 2, मध्यक काढा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा बहुलक काढा म्हणून एक प्रश्न येऊ शकतो. तर बहुलकाचं सूत्र पण व्यवस्थित बघा. तर याच्यामधला उदाहरण क्रमांक 3, 6.3 मधलं तिसरं. आता त्याच्यानंतर वृत्तालेख काढा असा पण प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आयतालेख, उदाहरण जे दिलेलं आहे पुस्तकातलं, तर याचा आयतालेख काढा 6.1 आकृती क्रमांक 152 पानावर. तर त्याचा आयतालेख काढा या माहितीचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याचं काय करा, सलग वर्ग करा आणि सलग वर्ग कडून त्याचा आयतालेख काढा. तर त्या आलेखामध्ये ही कोण करायला विसरू नका, अक्ष संकोच. तर पुस्तकात सोडवून दिलेलंच उदाहरण तिथे येऊ शकतं, त्यामुळे त्याची तयारी चांगली करा. आता वारंवारता बहुभुज साठी हे जे पान नंबर 156 आहे, तर 156 वरील उदाहरण क्रमांक 2 जे सोडवलेलं आहे, वारंवारता बहुभुज काढा, तर त्याची तयारी करा. तो विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा 6.5, तर याच्यामधले सुद्धा हे वारंवारता बहुभुज आहे. तो तुम्ही काय करू शकता, उदाहरण क्रमांक 3 पान नंबर 157 याची तयारी करू शकता चांगल्या प्रकारे. आता बघा पुढे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की केंद्रीय कोणाचं माप ठरवा आणि वृत्तालेख काढा. तर प्रश्न क्रमांक, उदाहरण क्रमांक 1 पान नंबर 162. तर 162 वर जे पहिलं उदाहरण आहे त्याचा वृत्तालेख काढा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची तयारी चांगली करा. याचा आता फक्त केंद्रीय कोणाचं माप काढा म्हटलं, पण तुम्हाला वृत्तालेख काढा असा सुद्धा त्यात प्रश्न ऍड केला जाऊ शकतो. त्यामुळे त्याची तयारी चांगली करा. तर अशा प्रकारे हे आपण सगळे प्रश्न बघितले. आता रिकाम्या जागा भरासाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक 3, संचित वारंवारतेचा उपयोग कशासाठी होतो, काय काढण्यासाठी, 165 पान नंबरवर. तर बघा, मध्यक
काढण्यासाठी याचा उपयोग होतो. तर हे रिकाम्या जागेसाठी महत्वाचं आहे. तर हा प्रश्न चांगल्या प्रकारे करून जा, योग्य पर्याय निवडामध्ये. तर मी गणित भाग 1चे जे महत्वाचे प्रश्न आहेत, अत्यंत महत्वाचे प्रश्न, आता त्याच्यात एक तेवढा फक्त राहतोय पान नंबर 167 वर, प्रश्न क्रमांक 14 जो आहे, तर तो व्यवस्थित सोडवा. तो 3 किंवा 4 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाईल, कदाचित 3 गुणांना विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 14, तो एक चांगली तयारी करा. अशा प्रकारे आपला जो गणित भाग 1चे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ पूर्ण होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2चे महत्वाचे प्रश्न बघूया. आणि बोर्ड परीक्षा ज्यावेळी तुम्ही पेपर देऊन याल, तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला नक्की या की सर तुम्ही दिलेले प्रश्न यातले बरेच बोर्ड परीक्षेमध्ये आले होते, किंवा जर वेगळे आले असतील तर तेही कमेंट करा. पण माझी खात्री आहे की तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न जे मी आता टिक केलेत यासारखे किंवा कदाचित हेच प्रश्न त्या बोर्डच्या परीक्षेमध्ये दिसतील. ओके, थँक्यू.